नमस्कार मुलांनो, तुमचे एससीए क्लासमध्ये स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढल्यात। आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे संख्येतील फरक आणि अंतर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत मधील कसे काढायचे। मग चला आपण पहिला प्रश्न बघू। 76343 या संख्येतील 6 या अंकाचा दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक किती? इथं अंक कोणता सांगितलेला आपल्याला 6। मग आपण ही पूर्ण संख्या उत्तर मध्ये लिहून घेऊ। संख्या काय आपल्याकडे 76343। तर त्याच्यातले फक्त आपल्याला 6 अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची आहे। पण आपण या प्रश्नामध्ये सगळ्याचे काढून घेऊ। एकक, एककच्या पहिले दशक, शतक, हजार, दशहजार, बघा एकक, एकक काय येणार आहे? शेवटचा अंक 3। 3च्या पहिले काय येतं? 4, तो काय असणार आपला दशक। शतक काय असणार आहे? 3 आणि हजारची इथं कोणता येणार आहे? हा 6 आणि दशहजारला 7। हे बघा तुम्हाला मी अजून एक शॉर्ट ट्रिक सांगते। इथं हजार, इथं किती आहे? 6 आणि 6च्या नंतर किती अंक आहे बरं का? अंक आपल्याला मोजायचे किती अंक आहे? 1 2 3, 3 अंक आहे 6च्या नंतर। मग आपण काय करायचं? स्थानिक किंमत काढण्यासाठी 6च्या नंतर किती अंक दिसताय तुम्हाला? किती कॉलम आहे 6च्या नंतर? 1 2 आणि 3, 3 कॉलम आहे। म्हणून आपण 6च्या नंतर 3 शून्य द्यायचे। ते काय झालं? आपलं स्थानिक किंमत झाली। नाहीतर आपण आपल्या पद्धतीने पण करू शकतो। हे बघा, एकक, एकक 3 आहे। एकक आहे म्हणून आपण काय करतो? 3 गुणिले 1, 3 गुणिले 1 3। दशक, दशक म्हणजे किती? 10। दशक साठी काय करतो आपण? 4 गुणिले 10, 4 गुणिले 10 किती होतात? 40। मग नंतर शतक, शतक साठी काय करतो आपण? 3, आपले जे पण अंक आहे त्याला गुणिले काय करते? शतक म्हणजे 100। 3 गुणिले 100, 3 गुणिले 100 किती होतात? बघा 100 गुणिले 3, 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 3 1 3। मग किती झाले? आपला गुणाकार किती आला? 300। पण आपल्याला 3 4 3 या अंकाचे काढायचे नव्हते। आपल्याला कोणता अंक सांगितलेला आहे? 6 अंक सांगितलेले आहे। आणि 6 कोणत्या घरामध्ये? हजारच्या। हजारसाठी काय सांगितलेलं मी? 6 गुणिले 1 वर 3 शून्य, हजार। मग 6 गुणिले 1000 करायचे आपल्याला। हे बघा 1000 गुणिले 6 करायचे। 6 गुणिले 0 0, 6 गुणिले 0 0, 6 गुणिले 0 0, 6 1 6। मग किती झाले? 6000। मग 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 6000। हे बघा, आणि हे मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगितलं होतं। 6च्या नंतर किती आहे? शतक, दशक, एकक 3 आहे हो ना। मग 6च्या नंतर काय करायचे? 3 शून्य द्यायचं। हे पण उत्तर द्यायचं तर, आणि आपल्या लॉंग स्टेपने पण तेच उत्तर येणार। किती येणार? 6000। मग आपण स्थानिक किंमत अशी लिहून घेऊ। आणि आता याच्या नंतर आपल्याला 6 अंकाची काय सांगितलेली? दर्शनी किंमत सांगितलेली। दर्शनी किंमत हे बघा,
जो आपल्याला अंक सांगितलेला असतो दर्शनी किंमतसाठी तेच आपलं उत्तर असतं. आता आपल्याला 6 अंक सांगितलेला आणि 6 अंकाची आपल्याला दर्शनी किंमत काढायची, तर उत्तर पण आपला तोच अंक असतो. दर्शनी म्हणजे काय, जे आपल्याला दिसतं ते. आपल्याला कोणता अंक दिसतोय, 6 अंक दिसतोय, मग आपलं दर्शनी किंमत पण किती येणार, 6च येणार. आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याची जागा, स्थान म्हणजे काय, जागा, त्याची जागा कोणती आहे आपण ती काढली. आणि दर्शनी किंमत म्हणजे जो अंक असेल, जो आपल्याला अंक दिसतोय तेच आपलं उत्तर असणार. दर्शनी किंमत आपला कोणत्या अंकाची सांगितलेली आहे, 6 अंकाची दर्शनी किंमत काढायला आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून मग आपल्या दर्शनी किंमत तोच अंक येतो, जे अंकाची आपल्याला काढायला सांगितलेली दर्शनी किंमत तोच आपला अंक आपण परत वापस लिहायचा. 6च आपली दर्शनी किंमत असणार. आणि स्थानिक किंमत 6ची किती आहे, 6000. आणि दर्शनी किंमत 6ची काय आहे, 6. पण इतकंच आपल्याला उत्तर आहे का, नाही. आपल्या उत्तरमध्ये काय सांगितलेले, जी पण स्थानिक किंमत आलेली 6ची आणि दर्शनी किंमत आलेली आहे त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, फरक काढायचा आहे. मग आपण फरक कसं काढणार, फरक अंतर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी. मग आपण काय करायचं, याचं वजाबाकी करून घ्यायची. बघा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतची, हे बघा 6000 ही स्थानिक किंमत आहे, मायनस वजाबाकी करण्यासाठी आपण कोणतं चिन्ह लावतो, मायनस. मायनस 6. बघा काय उत्तर आलं, हा इथे एक शून्य आहे. शून्यातून 6 जातात का, नाही. मग आपण काय करणार, 0 हा छोटा आहे आणि 6 ही मोठी संख्या आहे म्हणून जाऊ शकणार नाही. मग इथं पण 0 आहे, हा पण या शून्याला काहीच हातचा देणार नाही, मग हा 0 पण देऊ शकत नाही. पण इथं बघा किती आहे, 6 आहे. 6 कडून काय केलं, या शून्यानी 1 घेतला, मग इथं किती झाले, 10. आणि 6 ने 1 दिला, मग इथं किती झाले, 5. मग ह्या 10 ह्या शून्याकडे किती आहे, 10. मग यांनी काय केलं, याला 1 दिला, इथं झाले 9. आणि इथं पण किती झाले, इथं झाले 10. मग या 10 ने याला एक हातचा दिला, इथं झाले 9, इथं झाले 10. बघा आता 10तून 6 गेले, 6च्या नंतर 10 पर्यंत मोजायचे, 7, 8, 9 आणि 10. किती झाले, 10 मधून 6 गेले 4. मग हे 9 इथं खाली काही आहे का, 6च्या आधी कोणती संख्या नाही, ही 9 आपली डायरेक्ट अशी खाली येणार, हे 9 पण असे डायरेक्ट खाली येणार. आणि इथं किती आहे, 5. मग आपलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधील फरक किती आला, बघा बरं का, ही संख्या तुम्हाला वाचता येईल का, 5994. आणि आपला फरक आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, बघा आपला ऑप्शन, हे बघा सी ऑप्शन आहे, 5994. आता आपण बघू दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्नामध्ये पण तेच आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले, 8 व प्रश्न तुम्ही पहिले वाचा. 56 लक्ष, लक्ष म्हणजे लाख, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता. याच्यामध्ये पण आपल्याला फरक विचारलेला आहे, पण कोणता याचा फरक विचारलेला आहे, 8 आणि 3 या अंकाची आपण स्थानिक किंमत काढू आणि मग ह्या दोघांची जी पण स्थानिक किंमत येईल त्याची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये आपण पहिले लिहून घेऊ उत्तर. आपला अंक किती आहे, 56,84,321. आणि आपल्याला याच्यामध्ये कोणाची स्थानिक किंमत सांगितलेली आहे, हे 8ची, आणि इकडे कोणाची सांगितलेली आहे, 3ची. पहिले तर आपण काय करू, स्थानिक किंमत काढू. स्थानिक किंमत 8 अंकाची स्थानिक किंमत,
बघा आपली जी मोठी स्टेप आहे त्याच्याने पण करू शकतो, नाही तर 8च्या नंतर किती अंक आहे ते पण आपण मोजू शकतो. बघा पहिले काय येणार एकक, एककच्या नंतर दशक, दशकच्या पहिले शतक, तर हजार आणि दशक हजार. मी 10,000पर्यंतच लिहिलं कारण की आपल्याला फक्त 8चीच काढायची ना, मग इकडच्या संख्येशी आपल्याला काहीच घेणं नाही. बघा एककच्या इथं काय लिहिणार मी, शेवटचा नंबर येणार 1. मग 1च्या पहिले काय 2 कशात येणार दशकमध्ये. 21, 21 कसं तयार झालं बरं का, 2 गुणिले 10 20 आणि हा एककचा 1 असे 21 तयार झालेले ना. दशक म्हणजे काय असतात गुणिले 10 असतात इथं. आणि शतक, शतक किती 3, हजारच्या इथं 4 आणि 10,000च्या इथं 8. मी तुम्हाला एक पद्धत काय सांगितलेली आहे, 8च्या नंतर किती कॉलम आहे ते मोजायचे. बघा हजारचा एक कॉलम, नंतर शतकचा एक कॉलम 2, दशक 3, शतक 4, एकक 4, 10,000च्या पहिले किती कॉलम आहे 4 कॉलम आहे. मग 8ला काय द्यायचे 4 शून्य आपण द्यायचे, मग आपली डायरेक्ट स्थानिक किंमत येते. पण असं न करता आपण दुसऱ्या स्टेपनी पण जाऊ शकतो. बघा आपल्याला पहिले एकक, एककला कोणता अंक आहे 1 आणि एकक साठी आपण काय करतो 1नीच गुणाकार करतो. 1 गुणिले 1 1. मग आपल्याला नंतर कोणाची काढायची आहे दशक, 2 गुणिले 10, दशक म्हणजे किती 10. मग नंतर शतक, शतकला बघा काय आहे आपल्याला प्रश्नामध्ये 8 आणि 3ची स्थानिक किंमत काढायला सांगितलेली. 3 कोणाच्या घरामध्ये शतकच्या घरामध्ये, हो ना 3 कोणाच्या घरात आहे शतक. मग आपल्याला हा पण अंक आपल्याला उपयोगात येणार 3. 3 गुणिले शतक आहे म्हणून किती करायचे 100, 3 गुणिले 100. बघा 100 गुणिले 3, 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 3 1 3, 3 गुणिले 100 किती येतात 300. शतक, शतकच्या नंतर हजार, 4 गुणिले हजारसाठी किती आहे 1000, 4 गुणिले 1000 किती येणार 4000. 4 वर काय करायचे हे 3 शून्य द्यायचे 4000, 10,000. मग काय 10,000. बघा आपल्याला या 8ची पण स्थानिक किंमत सांगितलेली आहे. 8 गुणिले 10,000 साठी मी काय सांगितलेले आहे 4 शून्य द्यायचे 1 2 3 4. 10,000 म्हणजे किती 10,000, 10,000 म्हणजे 10,000. मग बघा 10,000 गुणिले 8, 10,000 गुणिले 8 केले तर काय येतात 8 गुणिले 0 0, 8 गुणिले 0 0, 8 गुणिले 0 0, 8 गुणिले 0 0, 8 1 8. किती झाले 80,000. मग 8 या अंकाची स्थानिक किंमत किती 80,000 आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 300. आणि या दोघांच्या स्थानिक किंमतीचा आपल्याला काय करायचं आहे फरक काढायचा आहे. बघा म्हणजे 8ची स्थानिक किंमत 80,000, 3ची स्थानिक किंमत 300. याच्यामधील फरक काय येणार
80,000 मायनस 300 करायचं. मग काय उत्तर येतं? ह्या शून्यातून शून्य गेला तर शून्य, शून्यातून शून्य गेला तर शून्य. आता इथं शून्य आहे, शून्यातून 3 जाणार नाही कारण की 3 ही मोठी संख्या आहे. मग काय करणार? हा शून्य याच्याकडे विचारणार 1 हातचा देण्यासाठी, पण या शून्याकडे पण काहीच नाही. मग हा शून्य काय करणार? या 8 कडून काय करेल? 1 घेणार. आणि जर 8 कडून 1 घेतले तर याच्याकडे किती उरला? फक्त 7. आणि मग याने जर 1 घेतलं तर इथे किती झाले? 10. मग हा काय करणार? याला 1 देणार. मग इथं झाले 10 आणि इथं याने 1 दिला म्हणून इथं किती झाले? 9. मग 10तून 3 गेले, 3 आहे, 3च्या नंतर 10 पर्यंत मोजायचं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती झाले? 5 आणि 2 7. 10 मधून 3 गेले, किती उरतात? 7. आणि हे 9, वरचे 9 तसेच खाली येणार कारण की इथं कोणती संख्या नाही. आणि हे 7. मग आपलं उत्तर काय आलं? ह्या दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक किती आहे? 79,700. बघा बरं का, आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? एक हे बघा, बी आपला ऑप्शन आहे, 79,700. हे पण क्वेश्चन तसेच सारखे आहेत. आता इथं आपल्याला कोणता दिलेला आहे? पहिले आपण प्रश्न वाचून घेऊया. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? मग आता आपल्याला प्रश्नामध्ये दिसतंय 7 हा अंक 2 वेळेस आलेला आहे. एकदा अंक कुठे आलेला आहे? एकक स्थानी आलेला आहे. आणि एकदा 7 हा अंक 1000 या जागेवर आलेला आहे. मग आता आपण बघू या दोघांची स्थानिक किंमत काढायची आणि मग स्थानिक किंमत मिळाल्यावर त्या दोघांचा फरक काढायचा. बघा उत्तरमध्ये 27,307. मग हे 7 अंक 2 वेळेस आलेला आहे. मग 7 या अंकाची आपण काय करू? स्थानिक किंमत काढू. बघा एककच्या पहिले दशक, शतक, हजार, बस. इतकं घेतलं तर चालेल कारण की आपलं एकक स्थान आपल्याला 7 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 7 हा अंक 2 वेळेस आलेला आहे. एक एकक स्थानी आलेला आहे आणि एक 1000 स्थानी आलेला आहे. मग ह्या दोन्ही स्थानांची आपण काय करू? स्थानिक किंमत काढून घेऊ. दशकचे इथं काय आहे? 0. शतकचे इथं 3 आणि 7 हा अंक वापस आलेला आहे. आपल्याला फक्त 7 अंकाची स्थानिक किंमत काढायची ना. आता एकक 7 एकक आहे म्हणून काय करणार? 7 गुणिले 1, 7 1 7. नंतर दशक, दशकची तर काय आहे? कोणता अंक आहे? 0. 0 गुणिले 10 0 येतात. नंतर काय आहे? शतक, शतकची तर कोणता अंक आहे? 3. 3 गुणिले 100, 100 गुणिले 3. जर आपण केले तर किती येतात? 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 3 1 3. इथं किती आले? 300. मग 1000. बघा आपल्याला 7 हा अंक दोनदा दिसतो, एकदा एकक स्थानी आणि एकदा 1000 स्थानी. मग वापस आपण या 7 गुणिले 1000 आहे. 1000 साठी किती? एकला 3 शून्य. मग 7 गुणिले 1000. बघा 1000 गुणिले 7. 7 गुणिले 0 0, 7 गुणिले 0 0, 7 गुणिले 0 0, 7 1 7. 7 गुणिले 1000 किती होतात? 7000. आपल्याला 10,000 करण्याची गरज नाहीये पण आपण करून घेऊ कारण की फक्त आपल्याला 7 अंकाचं सांगितलेलं आहे. आणि इथं काय? 2 अंक आहे. 2 गुणिले 10,000 साठी किती? 10,000.
मग याचं उत्तर किती येतं 20,000. बघा बरं का 7 अंक आणि इथं 7 आणि इथं 7 हा अंक आलेला आहे. ज्या हजार स्थानी 7 आहे त्याची स्थानिक किंमत किती आली? जे हजार स्थानी 7 आहे त्याची स्थानिक किंमत 7,000 आली. आणि 7 हा अंक एकक स्थानी त्याची स्थानिक किंमत किती आली? 7. मग ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. बघा 7 अंक हजार स्थानी आलेला आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7,000 आणि 7 अंक एकक स्थानी आलेला आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7. फरक म्हणजे आपल्याला काय करायची? दोघांची वजाबाकी करायची आहे. मग बघा आता आपण वजाबाकी कशी करणार? 7,000 मायनस 7. इथं बघा आता इथं 0 लहान संख्या आहे 7 मोठी संख्या आहे मायनस होणार नाही. मग इथं बघा इथं पण 0 आहे. हा 0 याला काहीच देऊ शकणार नाही. हा 0 पण त्याला कोणताच नंबर देऊ शकणार नाही. पण इथं 7 आहे. 7नी जर ह्या 0ला 1 दिला तर इथे किती उरणार? 6 आणि इथे किती होणार? 10. मग या 10ने काय केलं? याला एक अंक हातचा दिला. मग इथं उरणार 10 आणि याने एक अंक दिला म्हणून इथं किती उरणार? 9. मग या 10ने काय केलं? याला एक अंक हातचा दिला. मग इथं काय होणार? 10 आणि इथं उरणार 9. मग 10तून 4 गेले किती होतात? 4च्या नंतर 10 पर्यंत मोजायची. 5 6 7 8 9 आणि 10 किती झाले? 6. 10 मधून 4 वजा केले तर किती उत्तर येतं? 6. हे वरचे 9 तसेच लिहिणार, इकडचे पण 9 तसेच येणार आणि हे 6. मग आपला फरक किती? 10तून 7 आहे 4 नाही. 10तून 7 येते. 10तून 7 गेले म्हणजे 7 8 8 9 आणि 10 किती होणार? 3. बघा येत आहे का ते उत्तर? 6,993. मग आपला ऑप्शन काय येणार? ए. आता आपण चौथा क्वेश्चन बघू. तो पण क्वेश्चन तसाच आहे. 43,735 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता 3 ही संख्या या पण प्रश्नामध्ये 2 वेळेस आलेली आहे. बघा 3 ही संख्या कुठे आलेली आहे? एक दशक स्थानी आलेली आहे आणि एक हजार स्थानी आलेली आहे. आपण उत्तरामध्ये बघू. 4 3 7 3 आणि 5. चला एकक दशक शतक हजार आणि दशहजार. आता आपण ही संख्या अंक सगळ्या तसेच लिहू. एककच्या इथं शेवटचं काय येणार? 5. दशकच्या इथं 3, शतकच्या इथं 7, हजारच्या इथं 3 आणि इथं 4. आपल्या 3 या अंकाची काय करायची आहे?
स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे. तिन्ही अंक 2 वेळेस आलेले आहे, एक दशकच्या इथं आणि एक हजार स्थानावर. मग ह्या दोघांची स्थानिक किंमत आपण काढल्यावर त्याची काय करणार आहे, फरक म्हणजे वजाबाकी करणार आहे. बघा हे 3 इथं लिहिलेले, 3च्या नंतर कोणतं स्थान आहे, फक्त एकच स्थान आहे, म्हणजे दशकच्या इथं काय येणार आहे 30. आपण हे करू. एकक, एककच्या इथं कोणती संख्या आहे, कोणता अंक आहे 5. मग 5 गुणिले 1 किती आली, याची स्थानिक किंमत 5. 5 ची स्थानिक किंमत किती आली, 5च आली. नंतर आपण बघू दशक. दशकच्या इथं काय आहे, कोणता अंक आहे 3. 3 गुणिले दशक असल्यावर काय करतो आपण 10 ने गुणाकार करतो. मग 3 गुणिले 10 30. नंतर शतक. शतकच्या इथं कोणता अंक आहे 7. 7 शतकसाठी आपण काय करतो 7 गुणिले 100 म्हणजे किती 700. हे बघा 100 गुणिले 7, 7 गुणिले 0 0, 7 गुणिले 0 0, 7 1 7 किती झाले 700. नंतर काय येणार 1000. 1000च्या इथं बघा 3 आहे, हो ना, 3 या अंकाचं सांगितलेलं आपल्याला. 1000च्या इथं किती आहे 3. 1000 म्हणून आपण काय करतो 1 ला 3 शून्य देतो. मग 1000 गुणिले 3. 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 3 1 3. मग आपल्या 1000ची इथं स्थानिक किंमत काय आली 3 ची 3000. आणि दशक, दशकच्या इथं पण किती आले 30. मग आता ह्या दोघांची काय करायची, आपल्याला या स्थानिक किंमतची वजाबाकी करून घ्यायची. बघा आता 3 अंकाची 1000 स्थानी, 3 अंकाची 1000 स्थानी स्थानिक किंमत, स्थानिक किंमत किती आहे 3 अंकाची 1000 स्थानिक किंमत 3000. आणि याच्यातून आपल्याला वजाबाकी काय करायची आहे 3 अंकाची दशक स्थानी स्थानिक किंमत. किती आहे 30. मग या दोघांची काय करायची वजाबाकी आणि जे पण आपलं उत्तर येईल ते आपला फरक असेल. मग फरक बरोबर 3000 मायनस 30. बघा काय येतंय बघा, शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून 3 जातात का नाही. मग या शेजारच्याकडून घ्यायचं का, घेऊ शकतो, पण इथं पण काय आहे शून्यच आहे. मग या शून्याने कोणाला मागितले, या 3 ला 1 मागितला. मग 3 मधून 1 जर गेले तर इथे किती उरतात 2. इथे किती झाले, त्यांनी 1 दिला, इथे किती झाले 10. मग ह्या 10 ने काय केलं, याला 1 हातचा दिला. मग इथे किती झाले 10 आणि इथे राहिले 9. मग 10तून 3, 10तून 3 आपल्याला 3च्या नंतर 4 5 6 7 8 9 आणि 10 किती झाले, हे 10 मधून 3 गेले 7. इथं झाले 7 आणि हा 9 तसाच तसा खाली लिहायचा आणि हे 2 तसेच तसे खाली लिहायचे. बघा आपलं ऑप्शन आहे का 2970. आपलं जे पण उत्तर आहे त्याचं ऑप्शन आहे. मग कोणतं ऑप्शन आहे बी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून आमचं SCA क्लास म्हणून असं यूट्यूबचं चॅनल आहे आणि SCA क्लास ह्या इथं बघा यूट्यूबचं तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला हे चॅनल
दिसेल आणि SA क्लास म्हणून ॲप पण आहे. आमचं कोचिंग सेंटर संभाजीनगरमध्ये विष्णुनगरचे या ठिकाणी आहेत.